पन्हाळा ते पावनखिंड एक भावनिक सह्याद्री प्रवास. कधी वाटलं नव्हतं की इतिहासाच्या पाऊलखुणा खरंच अनुभवता येतील. 12 आणि 13 जुलै मी सह्याद्री ट्रेकर्स आणि फाउंडेशन ग्रुपसोबत पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक ट्रेकला गेलो. हा माझा फक्त दुसरा ट्रेक होता, कळसुबाई नंतरचा. पण अनुभव मात्र हजारपट वेगळा. कोल्हापुरात स्टॉप घेतला. इथूनच आमचा ट्रेक सुरू होणार होता. कोल्हापूर ट्रेकर्स ग्रुप देखील आमच्यासोबत होता. ट्रेकची खरी सुरुवात झाली पन्हाळा किल्ल्यावरून. वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीला वंदन करून. त्या क्षणी अंगावर शहारे आले. एकूण जवळपास 1000 ट्रेकर्स, लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळे इतिहासाच्या मार्गावर निघालेले होते. पुढे स्वतःला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याची होड माझ्या मनात नेहमी लागलेली होती. वाटेमध्ये ही 2 मुलं दिसलेली आम्हाला, जे आम्हाला बोलले की चहा घ्या चहा घ्या. त्यांनी त्यांच्या घरून चहा बनवून आणलेला आणि खूप निरागस अशी ही मुलं होती. आणि अशा प्रकारे आमचा ट्रेक सतत सुरू होता. अवघ्या एका दिवसामध्ये आम्ही अंदाजे 25 घनदाट जंगल, वाहणारे ओढे, इथे भिजण्याची मजा खूप वेगळी होती. आणि सह्याद्रीतील प्रत्येक क्षण असा होता की त्याला मला असं वाटत होतं की किती कॅप्चर करू आणि काय करू. आणि हे आमच्या ग्रुपमधील बाजीप्रभू देशपांडे, ज्यांनी बाजीप्रभू यांची वेशभूषा घेतलेली होती आणि भरपूर ते चर्चेमध्ये पण होते. टाइम्स ऑफ इंडियाने वगैरे त्यांच्या भरपूर फोटोज पोस्ट केलेल्या आहेत त्यांच्या न्यूजपेपरमध्ये. मी नक्की शेअर करणार तुम्हाला. आणि सायंकाळ झाली. आंबेवाडीमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला ग्रुपतर्फे अनाऊन्समेंट करण्यात आलेली की चहा घ्यायला या. आणि सायंकाळचं जेवण